नमस्कार, मी लतिका। आज आपण खव्याचा शिरा बनवूया। त्यासाठी बघा 150 ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि 200 ग्रॅम ही बारीक रवा घेतलेला आहे। मोठा रवा जरी घेतला तरी पण चालू शकते। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हा रवा टाकून घेऊया आणि बारीक गॅसवर म्हणजे मीडियम गॅस आहे, मोठ्या बर्नेलचा आहे हा गॅस, त्याच्यावर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। तर एक 2 ते 3 मिनिटं पहिला मी भाजून घेणार आहे आणि नंतर मग मी ह्याच्यात तूप टाकणार आहे। 2 मिनिटं झालेत बघा, मोकळे ह्याच्यावरच मी असं परतून घेतलेला आहे चांगला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। तर छोटा आकाराचा चमचा आहे हा, 2 चमचे टाकणार आहे। थोडासा जास्त जरी टाकला तरी पण चालू शकते, तुम्हाला आवडेल तसं टाकू शकता। आणि आता ह्याला चांगलं मीडियम गॅसवर परतून घेऊया। तूप टाकल्यानंतर बघा मीडियम गॅसवर नुसतं मी असं परतून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला काय करायचं, मीडियम गॅसवर गोल्डन कलरवर चांगला भाजून घ्यायचा। मस्त असा बघा गोल्डन कलर आलेला आहे। अशा पद्धतीत एकसारखा हलवून चांगला भाजून घ्यायचा। आता हा मी खाली काढून घेते। रवा बघा मी काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता ही 1 चमचा परत मी तूप टाकणार आहे आणि तूप आपण वितळून देऊया। तूप बघा वितळलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हा खवा टाकून घेऊया, असं तोडून टाकायचा। गॅस मी बारीक केलेला आहे। आता ह्याला काय करायचं, 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। 2 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे, असा पातळ होतो। गॅस बारीकच आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे बदाम, काजू, थोडा पिस्ता आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं मी मनुकं पण टाकले, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। ह्याला पण आता थोडंसं ह्याच्याबरोबर मी परतून घेते। आपण ह्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता टाकला होता का नाही, तो पण आपण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभरच परतलेला आहे आणि गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही। आता ह्याच्यामध्ये परत आपण हा रवा टाकून घेऊया, त्याला हलवून घेऊया चांगलं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं, फक्त मिक्स केलेलं आहे बारीक गॅसवरच। आता ह्याच्यामध्ये बघा विलायची आणि थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं, 2 विलायच्या घेतलेल्या, साखरेमध्ये मी ही कुटून घेतलेलं आहे। आता हे पण चांगलं ह्याच्यावर मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकणार एकदम बघा थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला। तुम्ही जर टाकत नसाल मीठ ना, तर नाही टाकलं तरी पण चालू शकते, पण गोडाचा पदार्थ जर असेल ना तर थोडंसं टाकायचं। आणि प्रसादासाठी सुद्धा जर असेल का नाही, तर मग जर तुम्ही टाकत नसाल तर नाही टाकलं तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे हे थोडंसं दुधामध्ये बघा केसर ठेवलं होतं भिजत, ते टाकून घेऊया। आणि त्यातच टाकणार आहे बघा हे गरम पाणी, मी एका साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं। ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता ना, त्या वाटीनं मी 1.5 वाटी बघा पाणी गरम करत ठेवलं होतं। आता हे पहिलं मी हलवून घेते चांगलं। गॅस बारीक आहे, गॅस बिलकुलच वाढवायचा नाही। मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचे। झाकण आपण काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। जे पाणी वापरलं का नाही, त्या जागी तुम्ही दूध पण वापरू शकता बरं का, नुसतं दुधाचं जरी केलं तरी पण छान लागेल। आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे, साखर आपण ह्याच्यात टाकलेलीच नाही आहे। शिऱ्याच्या तर खूप रेसिपी बघा मी अपलोड केलेले आहेत, तर तुमच्या गोडीप्रमाणे साखर टाका, बिलकुल गॅस वाढवायचा नाही आहे। साखर चांगली मिक्स करून घ्यायची। साखर टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स केलेलं आहे एकदम, गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवलेला नाही आहे। आता हे चांगलं असं पुसून घेते, 1-2 मिनटं हलवून घ्यायचं साखर टाकल्यानंतर, आणि नंतर असं पॅक झाकण लावायचं 5 मिनटासाठी बारीक गॅसवर। 5 ते 7 मिनिट झालेत बघा, मी बारीक गॅसवर ठेवलं होतं। मस्त असं मोकळा एकदम फडफडीत असा, जरूर एकदा अशा पद्धतीने करून बघा खव्याचा शिरा। चवीला पण इतका छान लागतो ना, मस्त लागतो बघा। आणि तुम्ही कसा करता जरा मला कमेंट करून सांगा बरं का। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।